पाटील प्रफुल्ल पाटील यांना आपण पाहू शकाल. तर म्हणजे कसं वाटतं एकंदरीत आजच्या पहिल्या दिवसाचा माहोल? नियोजनबद्ध स्पर्धा जेव्हा आपण हाताळतो अशा वेळेला प्रेक्षकांचं खेळाडूंचं समर्थन त्या स्पर्धेला मिळतं आणि तेच नियोजनबद्ध काम आगरी प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा ऑनसाईडला पुल केले. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला बॉलवर पोहोचतील, बॉल कलेक्ट करतील, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आला आणि या 2 धावा ऍड झालेल्या आहेत. क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाच्या धावफलकामध्ये धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहू शकलात. गार्गेश ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी केली. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,21,000 रुपये रोख रक्कम आदरणीय सन्माननीय श्री किरणजी पाटील साहेब चांदीप मिहिर स्टोन क्रेशर आपण पाहत आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं 65,000 रुपये. माननीय श्री विजयश्री पाटील ससुनवकर यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण धन्यवाद व्यक्त करूया. तृतीय पारितोषिक 35,000 रुपये आपण पाहत आहेत. सौभाग्यवती तनुजा बबन घरत उपसरपंच माकणे मॅडमचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा धन्यवाद व्यक्त करूया. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री सचिनजी माळवी साहेब समाजसेवक जांभूळपाडा वसई यांचं सुद्धा आपण एक प्रामाणिक बिझनेसमॅन यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. पाचवे पारितोषिक आपण पाहत आहेत 11,000 रुपये माननीय श्री राजेश घरत खानिवडे यांचं सुद्धा आपण धन्यवाद जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करूया. सहावे पारितोषिक 11,000 रुपये माननीय श्री भूपेश मोहन तरे माकणे यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. या सर्व आमच्या दात्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजे जी सुरुवात अपेक्षित व्हायला हवी ती होताना पाहायला मिळत नाहीये बॅटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून. आढावा घेते जेव्हा 6 षटकांचा फॉर्मॅट असतो अशा वेळेला थोडा वेळ स्वतःला दिला जातो. पण यावेळेस ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न पण बॉल स्टंपवर धडकलाय. पहिला धक्का बसतोय. APL सीझन 8 चा पहिला विकेट फलंदाज होतोय बाद, तो म्हणजेच अपूर्व गावड. माकणीचं हे मैदान आहे आणि काय जबरदस्त सपाटीकरण या मैदानाचं केलंय. आणि खेळपट्टीचा जर आपण आढावा घेतला तर छोटी छोटी विमानं सुद्धा या खेळपट्टीवर लँड होऊ शकतील इतकं सपाट असं मैदान आणि तितकीच चांगली खेळपट्टी प्रमोदजी पाहायला मिळते. हो, अतिशय सुंदर मेहनत घेतली गेली. आग्री प्रीमियर लीगची सर्व कोर कमिटी त्यामध्ये अध्यक्ष आपण पाहत आहेत गेली 3 ते 4 वर्ष सातत्याने देवानंद वजे साहेब यांना आपण पाहत आहेत. संपूर्ण जी कोर कमिटी आहे ज्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेतले आणि या मेहनतीला खऱ्या अर्थानं सलाम असेल. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन पर्व 8/2025 च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहेत. आणि पहिलं क्रमांकाचं चषक जे सौजन्य केलेलं आहे ते आदरणीय भुवनेश दादा सफाळे यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढील बॉल राजेश घरतचा हा बॉल यावेळेला अप्रतिम होता. थोडासा शरीराचा वेध घेणारा होता. टॉस झाला चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 5. राजेश भाताणे संघाकडून 40+ विकेट सुद्धा चांगलं खेळतात आणि गोलंदाजीच्या बाबतीत त्यांची देखील कामगिरी सातत्यानं बहरत चाललेली आहे आणि त्याचमुळे राजेशचा पहिला बॉल थोडासा बाउन्स झाला, राईज झाला आणि आयकॉन म्हणून ते खेळतात या स्पर्धेमध्ये. त्याचमुळे एज इज ओनली अ नंबर असं म्हटलं जाते. ते का तुमची कामगिरी नेहमीच ओळखली जाते आणि यावेळेस अपूर्व यांच्या वतीनं जो आयकॉनिक खेळाची अपेक्षा आहे तो अजूनही तो अपेक्षांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये देत नाहीत. अखिल पहिला फलंदाज बाद झाला. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने ग्लाइड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या षटकावर प्रमोदजी गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अवघ्या गार्गेशने 4 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये राजेश आल्यानंतर एक्सपिरियन्स काय असतो, अनुभवाची कोणतीही कमी नाहीये या खेळाडूकडे. अगदी आपण या पहिला सामना सुरू असताना आपण या मुख्य मंचावरती विराजित असलेल्या आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे वळूया. कारण अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती या ठिकाणी आपण जोपासूया. आणि
आपण स्वागत समारंभाकडे वळूया. हॅलो. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि तीच संस्कृती आपण APL पर्व 8च्या निमित्ताने जोपासूया. चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात ते आपल्या प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात. असंच सतत प्रयत्नशील असणार व्यक्तिमत्व माननीय श्री विलासजी तरेसाहेब आमदार बोईसर विधानसभा स्थानिक आमदार यांचं यथोचित स्वागत सन्मान APL चे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावं असे मी त्यांना विनंती करतोय. अगदी अपयशालाही न डगमगता प्रयत्नांची पराकाष्ठा करून यश कसं आपण मिळवू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजेच विलासजी तरेसाहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. सन्माननीय देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या APL पर्व 8 ची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्या होत्या तर सन्माननीय स्थानिक भूमिपुत्र स्थानिक आमदार सन्माननीय विलासजी तरेस साहेब यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. वेलकम सर, वेलकम. शुभ स्वागत, शुभ सन्मान. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवताही येत नाही. तो आपल्या व्यक्तिमत्वातून सिद्ध करावा लागतो. असं रुबाबदार व्यक्तिमत्व अर्थातच तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके मान्य श्री राजेंद्रजी गावित साहेब आमदार पालघर विधानसभा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी पुनश्च एकदा APL पर्व 8 चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती असेल की आपण आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब आमदार साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. मायेची शॉल तसेच प्रेमाचा पुष्पगुच्छ आपल्या कीर्तीचा सुगंध हा चहू बाजूनी सदोदित दरवळत राहावा याच सदिच्छा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सन्माननीय गावित साहेबांचं. तसेच आपण पाहतो सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारख्या सोन्याहून मौल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ना तो खरा श्रीमंत. असं मौल्यवान व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री वसंतजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी APL चे उपाध्यक्ष संजय किनी साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आदरणीय सन्माननीय विलासजी तरेसाहेब आणि जिल्हा प्रमुख वसंतजी चव्हाण साहेब यांच्याकडून या APL पर्व 8 साठी रोख रक्कम रुपये 51,000चा आर्थिक सहाय्य प्राप्त होते. जोरदार टाळ्या होत्यात. वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते. असेच उत्कृष्ट व्यक्तिमत्व टेंबोडे गावातील एक अनमोल रत्न विद्यमान नगरसेवक माननीय श्री सुभाषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उपाध्यक्ष कल्पेश कुडू आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करावा. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. वेलकम सर. अगदी नित्य नेमाने आपण प्रत्येक APL साठी अगदी उपलब्ध असतात आणि शुभेच्छा देत असतात. खेळाडूंना शुभेच्छा देतात, APL पर्वांना शुभेच्छा देत आहेत. असं सतत मार्गदर्शन असणार व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाषजी पाटील. तसेच आताच या ठिकाणी आपण पाहिलं आदरणीय सन्माननीय गावित साहेब आमदार पालघर विधानसभा यांच्याकडून APL पर्व 8 साठी रोख रक्कम रुपये 51,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. थँक्यू सो मच साहेब. असाच आपला वरद हस्त आमच्यावरती राहू द्यात. कारण म्हणतात ना शब्द दिल्याने एक आशा निर्माण होते आणि तो शब्द पाळल्याने एक विश्वास निर्माण होतो. असे विश्वासू व्यक्तिमत्व आपण पाहतोय राजेंद्रजी गावित. ना कोणासाठी खास बनायचं ना कोणाकडून अपेक्षा ठेवायची. साथ आणि सरळ हीच आपली ओळख ठेवायची. कारण जगणं असो वा वागणं साधं सरळ आणि सोपं हेच छान असतं. असं साधं सरळ आणि उद्योजकांनी भरलेलं असं व्यक्तिमत्व
चांदीप गावातील एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या एपीएल पर्व 8चं पहिलं रोख पारितोषिक 1,21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून होते असे किरणजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या एपीएल पर्व 8चे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावा। समाजसेवक तसेच एक उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे असे सडळ हाताने मदत करणारे एक व्यक्तिमत्व त्यांचं यथोचित स्वागत सन्मान पुष्पगुच्छ तसेच मायेची शॉल व आपण पाहतो एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। वेलकम सर वेलकम। आपला सन्मान करताना आम्ही हर्षभरित होत आहोत। नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन गोष्टी कधीच कोणाकडून उसण्या घेता येत नाहीत, तर त्या स्वतःमध्ये निर्माण कराव्या लागतात। असं व्यक्तिमत्व सजलेलं व्यक्तिमत्व मान्य श्री प्रमोदजी शेलार साहेब सरपंच माकणे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी योगेशजी तरे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेलार साहेबांचा यथोचित सन्मान करावा। सचिव योगेश तरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल। वेलकम सर वेलकम। आपलं शुभ स्वागत शुभ सन्मान। या ठिकाणी आपण यथोचित सन्मान होताना पाहतोय आग्रे प्रीमियर लीगचे विद्यमान सचिव योगेश तरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सरपंच साहेबांचा यथोचित सन्मान होताना पाहतोय। वेलकम सर। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हार्दिक स्वागत करूयात आणि आपणास विनंती असेल की या मुख्य मंचावरती विराजित होऊन आपण दिलखुलास या क्रिकेटचा आनंद घेऊयात। आदर्श म्हणून जगावं, जीवन हे जगताना सगळ्यांना वाटावा हेवा आपल्याकडे पाहताना। साहेबांना विनंती असेल की आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आपण उपस्थित राहताना पाहिलेत, अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या आग्री प्रीमियर लीगला अगदी शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून प्रदान केलेल्या आहेत। या ठिकाणी रजा घेता येत आदरणीय सन्माननीय मान्यवर आणि तदनंतर आपण पुन्हा एकदा या स्वागत समारंभाकडे वळूया, कारण अजूनही खूप मोठा स्वागत समारंभ बाकी आहे। सन्माननीय मान्यवरांनी या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहायला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आग्री प्रीमियर लीग पर्व 8च्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतोय, ऋणनिर्देश व्यक्त करतोय आणि वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये। धन्यवाद। सर्व सन्मान्य पाहुण्यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली आणि त्याचमुळे या सोहळ्याची रंगत वाढली। सुरुवात चांगली झाली आग्री प्रीमियर लीग पर्व 8ची आणि आता सुरुवात तितकी चांगली झाली नाही फलंदाजी करताना क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची। पहिली 3 षटकं संपलेत आणि पहिल्या 3 षटकात फक्त 17 धावा आणि 3 फलंदाज बाद आहेत आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे। वापसी करण्याचा मौका तुम्हाला मिळतो, फक्त तुम्हाला तुमची योजना व्यवस्थित पूर्ण करावी लागते आणि पाहूया त्या योजनेअंतर्गत आता क्रिएटिव्ह 11 माकणे जसं संघाचं नाव आहे तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय का? चला आपण मुख्य मंचावरती येऊया, स्वागत सन्मानाकडे वळूया। आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय दिलीपजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जे माजी उपसरपंच माकणे। मी सन्माननीय मनोज पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलीपजी तरे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। आदरणीय सन्माननीय दिलीपजी तरे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहतोय। मायेची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल। 17 रन झालेले आहेत, लक्षात असू द्या। 17 रन्स ऑन द बोर्ड। वेलकम सर वेलकम। आपलं शुभ स्वागत या एपीएल पर्व 8च्या निमित्ताने आपलं सहर्ष स्वागत। तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत दिन हो या रात
सदैव आपलं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारं व्यक्तिमत्व सफाळे पोलीस स्टेशनचे विद्यमान PSI आदरणीय सन्माननीय सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी किशोरजी वजे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्री सावंत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। किशोरजी वजे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल। API साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु SP ऑफिसला असल्यामुळे त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी PSI साहेबांना पाठवलेलं आहे। सावंत साहेब आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच आपण पाहतोय सफाळे पोलीस स्टेशनचे विद्यमान हवालदार आदरणीय सन्माननीय दवणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी संदेश पाटील घाटीम आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दवणे साहेबांचा यथोचित सन्मान करावा। वेलकम सर, वेलकम, आपलं शुभ स्वागत। तसेच आपण पाहतो अगदी प्रत्येक वेळी आग्रे प्रीमियर लीग मध्ये उपस्थित असणारे, मार्गदर्शन करणारे आणि सढळ हाताने अगदी दातृत्व ज्यांच्या अंगी आहे असे मान्य श्री ॲडव्होकेट नवीनजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी किशोरजी वजे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ॲडव्होकेट नवीनजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। प्रत्येक खेळाला अगदी पुढे घेऊन जाण्यासाठी हे प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्व, कबड्डी असो, क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, या प्रत्येक ठिकाणी अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये उपस्थित असणारं व्यक्तिमत्व नवीनजी घरत साहेब। वेलकम सर, वेलकम, आपलं शुभ स्वागत। सन्माननीय नवीनजी घरत साहेबांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय किशोरजी वजे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते। तसेच सफाळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय स्वप्ना म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं यथोचित सन्मान मनोज पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। सन्माननीय स्वप्ना म्हात्रे मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पाहणार आहोत। समीरजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय। सन्मान करण्यासाठी योग्यचे तरी आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते समीर म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करावा। योगेश तरे आपणास विनंती असेल की आपण समीर म्हात्रे सरांचा यथोचित सन्मान करावा। सन्माननीय सौ दीपा तुषार पामाळे यांच्याकडून या आग्रे प्रीमियर लीग साठी रोख रक्कम रुपये 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते। त्यांचे सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय। तसेच उपस्थित सर्वांचं, मंचावरील सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय शीतल पाटील, गीता कुडू मॅडम, तसेच अपेक्षा तरे या अगदी आवर्जून सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि मान्यवरांचं औक्षण आपल्या शुभ हस्ते झालं, त्याबद्दल उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतोय। अशीच उपस्थिती आपली पुढील 6 दिवस मात्र नक्कीच असेल, यात काही शंका नाही। चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये।
अनिकेत गावड यांच्या वतीने आता आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय आणि मागच्याच महिन्यामध्ये बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या स्पर्धेमध्ये 16 चेंडूंमध्ये 45 धावा फलंदाजी करताना चांगला स्ट्राईक रेट त्यांनी बनवल्या होत्या. त्याचमुळे आता त्याच फलंदाजाची नितांत आवश्यकता आहे. क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाला धावसंख्येचा वेग आता वाढतोय. धावसंख्या झालेली आहे 30 धावा, गडीबाद झालेले 4. बॉलिंग फेकड बॉलर तयार. सौरभ स्टंप्सला फुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने बॅकअप प्लॅन आहे सौरभकडे. येतोय डॉट बॉल. प्रमोदजी प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर जवळपास 55 ते 60 आहे, पण तो रास्त आहे. एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि सिंगल ह्याने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31. आतापर्यंत गोलंदाजांनी चांगल्याच गुणवत्तेने गोलंदाजी केलेली, आपलं कौशल्य दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे आधुनिक युग आहे टेनिस बॉल क्रिकेटचं फलंदाजांच्या अवतीभोवती आकर्षित होतं. पण या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज सुद्धा काही कमी नाहीये. तीच कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने करून दाखवली. चांगला बॉल, पायांचं मोजमाप घेणारा LBW अपील स्वीकारली. फलंदाज बाद, धक्का बसतोय तो म्हणजेच 5वा टीम क्रिएटिव्ह 11 माकडे. यांचं सिलेक्शन PDTPL मध्ये सुद्धा झालं होतं, जी पालघर जिल्ह्यातली सर्वोत्तम स्पर्धा म्हणून गणली जाते आणि त्याचमुळे आता ती गुणवत्ता आहे सौरभकडे. ती गुणवत्ता योग्य त्या वेळी सादर करतो. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक चौकार सुद्धा त्याच्या विरोधात खेचला गेला होता, पण तरी देखील न डगमगता त्यांनी गोलंदाजी चांगल्या दर्जाची हाताळली आणि एक पार्टनरशिप ब्रेक करण्याची गरज होती, ती पार्टनरशिप ब्रेक केलेली आहे आणि या सामन्यावर पुन्हा एकदा आपला वरचष्मा दाखवण्याचा प्रयत्न करतोय यंग स्टार टेंबोडिया संघ. नवीन बटन मैदानाच्या आतमध्ये पंकज पोहोचतायत 7व्या क्रमांकावर. पंकज सुद्धा एक मिस्ट्री एलिमेंट आहे, एक्सपिरियन्स आहे पंकजकडे आणि पंकज मडवी यांचा खेळ आता पाहूया कसा साथ देतोय. ते म्हणजेच क्रिएटिव्ह 11 माकडे या संघाला सर्कलच्या आतल्यामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर फाईन लेग आहे, फ्लाय स्लिप आहे, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. खूप जास्त बाहेरचा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव मिळते. धावा मिळणं खूप आवश्यक आहे आणि धावा अवंताच्या स्वरूपात मिळत आहेत. तर क्रिएटिव्ह 11 माकडे या संघाला धावसंख्या पुसते आता 32 या आकड्यावर. 5व्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत कंट्रोल चांगला आहे या डावावर यंगस्टार टेंबोडिया संघाचा. ओव्हरपिच बॉल होता. ऑन साईडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. बॉलवर पोहोचतायत राजेश. तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. बॅटिंग एंडला अचूक थ्रो पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ संपतो आणि 5 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 धावा. गडीबाद झालेत 5. प्रमोद सर काय सांगाल, आतापर्यंत चांगलीच वचक गोलंदाजांची या डावावर पाहायला मिळाली. 33 रन आपण पाहतायत आणि ज्या पद्धतीने मनीजी आपण पाहतायत 5 षटकांचा खेळ झालाय. 33 रन. या षटकामध्ये जरूर चौकार आला, परंतु सौरभ वजेने जी गोलंदाजी केली ना ती वाखणणीजोगी पाहायला मिळाली. अतिशय नेत्रदीपक कामगिरी करताना आपण पाहू शकलात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले गेले. आदरणीय संजितजी पाटील या ठिकाणी ॲडव्होकेट आणि उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. नवीन जे घरं त्यांचे परम मित्र आहेत त्यांचं सुद्धा शब्द सुमनानी स्वागत आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस कौस्तुभ आमच्यापर्यंत माहिती देतील. हॅलो हॅलो आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्मान्य किरणजी पाटील माकणे ASI SRPF या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विक्रम सर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य किरणजी पाटील माकणे यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. ASI म्हणून ज्यांची आताच निवड झालेली आहे SRPF च्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी APL पर्व 8 मध्ये आपण होताना पाहतोय. वेलकम सर, शुभ स्वागत. पंकज एका साईडला आपण पाहतायत तर एका साईडला आपण पाहू शकाल राजेश घरत, एक्सपिरियन्स बॉलर. 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळतात. स्विचचा फटका स्वतःला स्ट्रीट जरूर केलं गेलं होतं, स्विच केलं होतं आणि सरळ चेंडू निघून जाईल. सर्कलच्या थोडासा बाहेर येत असताना थर्ड मॅन पुढे होता आणि इथे जर आपण पाहिलं तर थोडीशी चुकी होते. चुकीला माफी नाहीये. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळतात 3
आणि तिहेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 36 या धावसंख्येवर 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. नेक्स्ट मॅचचा टॉस नेहाली स्वरांगी वॉरियर्स वर्सेस आई एकविरा ग्रुप माकणे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. मनीजी ज्या पद्धतीने धावा येत आहेत आता या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि अपेक्षित आहेत, कारण खूप मोठं एक्सपेक्टेशन असतं की जेव्हा तुम्ही 6 बॉल शेवटचे असतात त्यावेळेला 2 ते 3 मोठे धमाकेदार षटकार यायला हवेत. उल्लेख आपण प्रमोदजी खूप चांगला केला, पण या ठिकाणी काय पाहायला मिळालं मागच्या चेंडूवर तर फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न पंकजचा झाला, त्या ठिकाणी त्या एंडला बॉल कलेक्ट झाला नाही आणि लगेचच 1च्या बदल्यात 3 धावा मिळालेल्या आहेत. तर टीम क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाला आणि धावसंख्येचा वेग आता वाढतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 45 ते 50 पर्यंत लक्ष पाहावं लागेल क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाला. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतायत आतापर्यंत धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले गेले. राजेश निकेत काय जबरदस्त बाप्पा मोरिया चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात धमाकेदार बॅटिंग केली होती. घाटीम टीम मधून एक फॉर्मॅट मधून खेळत असताना परंतु त्यांच्या खेळीवर पाणी फेरलं गेलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉल अप्रतिम, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. याला म्हणतात अनुभवाची कोणतीही कमी नाहीये. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाही, तुम्ही कसे जगलात, कशा सिच्युएशन मध्ये आपण जगलात याला महत्व आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये किती वर्ष तुम्ही क्रिकेट खेळले याला महत्व नाहीये, तुम्ही कशा पद्धतीने ते क्रिकेट खेळलेत याला महत्व आहे. आणि तेच राजेश गरत यावेळेला दर्शवत असताना. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये, चर्चा जारी राहील. नागवेलीच्या पानाच्या विड्याचा पहिला मान दिला कुलदेवाला. नागवेलीच्या पानाच्या विड्याचा पहिला. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत संजयजी घरत शिवनसे, ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, असे संजयजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेले. मी देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संजय घरत साहेबांचा यथोचित सन्मान करावा. उपसरपंच शिवनसे ग्रामपंचायत, तसेच ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आहे, असे संजयजी घरत. तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतो शिवनसे गावातील आणखी एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय सचिनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान देवानंदजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सचिनजी किनी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. वेलकम सर, शुभ स्वागत. बॅटर भागेश मॅन फ्रॉम उमरोळी, एक चांगली हाईट आपण पाहताय. सडपातळ बांध्याचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता खरी गरज असणार आहे या शेवटच्या 2 बॉलवर कशा पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळतील. 2 पंच ऑफिशियल, एक नामवंत पंच, 3ही पंच आपल्या या स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. विरल नायर सर, आशुतोष वेवारे ऑनफिल्ड आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात अजित म्हात्रे सरांना आपण पाहतायत. आज आमच्या समवेत अक्षय पांडव यांना आपण पाहणार आहोत आणि मंथन घरत ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं. बॅकफुटला गेले, बॅक पंच करत असताना सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे, परंतु इथे मिसफिल्डचा फायदा मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला. आणि पाहता पाहता 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत. हा न करता करता अंडरआर्म फेकी केली जाते. राजेश घरात मोये मोये. या वेळेला आपण पाहू शकतात 5 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 41-41. खराब फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला नाही मनीजी, आणि इथे धावा प्रतिस्पर्धी संघाला अपेक्षित आहेत आणि त्या येताना पाहायला मिळतात. प्रमोदजी मॅन्युफॅक्चर केल्या या धावांना. खरं तर 2 होत्या, 3 केल्या, 3ला 4 मध्ये बदललं, 4 नंतर 5 आल्यात आणि त्याचमुळे आता धावांची जी भूक लागलेली आहे फलंदाजांना, ती भूक आता फलंदाज मिटवतात आणि संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न करतात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या क्रिएटिव्ह 11 माकण्याची 7 फलंदाज बाद 41. सुहास गावण यांनी जर षटकार खेचला तर हरी फार्म हाऊस आगरवाडी ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल फलंदाजाला सुहास गावड यांच्यासाठी. गावदेवी क्रिकेट क्लब नवसई कृपेश पाटील
त्यांनी माहिती दिली की दोन्ही संघांसाठी संघाची धावसंख्या विनायक जाऊन पोहोचते 41-41. कोणत्याही दोन्ही संघांमधून फलंदाजाने 3 बॉलवर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज गावदेवी क्रिकेट क्लब नवसई यांच्या माध्यमातून त्या फलंदाजाला देण्यात येईल. अप्रतिम पायामधला अगदी चेंडू खूप सुंदर पद्धतीने दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. क्लीन बोल्डच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवर अतिशय चांगला ह्या वेळेला चेंडू आपण पाहू शकलात. शेवट गोड झाला असं म्हणायला हरकत नाही. पहिला बॉल डॉट आल्यानंतर शेवटचा बॉल सुद्धा डॉट आला, म्हणजे सुरुवात सुद्धा गोड आणि शेवट सुद्धा गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मास समरी जर आपण पाहिली तर अपूर्व गावड 10 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. त्यानंतर अखिल तरे 1 रन, जयेश पाटील 3, रोहन ठाकूर 1, प्रवीण पाटील होंडो 6, निकेत गावड 6, पंकज मडवी 4, सुहास गावड 0 वर बाद झाले, भागेश पाटील 5 वर आणि सनी पाटील नॉट आउट आपल्याला पाहायला मिळाले. 41 ला 8 धक्के बसले, त्यामध्ये एक्स्ट्रा धावा आल्या 5 आणि गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर गार्गेशने 2 षटका 8 धावा. काय इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. मॅन फ्रॉम बहाडोली 4चा इकॉनॉमिकल. राजेश 2 षटक 17 धावा 3 गडी बाद. सौरभ पाटील 1 षटक 8 आणि 1 विकेट आणि सौरभ वजे 1 षटक 8 1 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. थँक्यू व्हेरी मच कौस्तुभ. या आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि टॉस करूया. हॅलो चेक. आपण पुनश्च एकदा आपण या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय संजित पाटील, जे विद्यमान ऍडव्होकेट म्हणून अतिशय सुंदररित्या कार्य करत आहेत. मी प्रत्येक किनी आपणास प्रशांत किनी आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संजित पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावायचा आहे. ऍडव्होकेट साहेबांचा या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहतोय. तसेच माकणे गावातील आपण ज्येष्ठ नागरिक म्हणू शकतो, तसेच ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे, जे स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत, क्रिकेट हा त्यांचा आनंद आहे, क्रिकेट हा त्यांचा श्वास आहे, असे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय जगन्नाथजी गावड, तसेच चंद्रकांतजी पाटील आणि अशोकजी पाटील आपणा सर्वांना मी एकत्रितरित्या आमंत्रित करतोय आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी प्रशांत किनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या जगन्नाथजी गावड, चंद्रकांतजी पाटील आणि अशोकजी पाटील या तिन्ही मान्यवरांचा एकत्रित आपण या ठिकाणी मायेची प्रेमदार उपदार शॉल देऊन त्यांना आपण शुभ सन्मान त्यांचा आपण करणार आहोत. आणि वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये काय घडते प्रमोदजी शेडगे सरांकडून. थँक्यू व्हेरी मच परेश कुडू सर. तर मी विनंती करेन ॲडव्होकेट आदरणीय सन्मान्य नवीनजी गरज साहेब, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन होईल. एक क्रिकेटवरचं अतिशय जिव्हाळा आणि प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसात सुद्धा पहिल्या दिवसात उपस्थित होते रॉकी ग्रुप चषकाला. आपण नवीनजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व 40+ क्रिकेट सुद्धा ते अफलातून खेळतायत. APL आणि 2025 कॅप्टन आमने सामने पाहायला मिळत आहेत. हर्ष आणि आकाश 2025 आपण पाहू शकाल. थँक्यू व्हेरी मच नवीनजी गरज साहेब. आपण त्यावर जाऊन आनंद घ्यावा. हर्ष टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? सर्वप्रथम तर आम्ही क्षेत्ररक्षण करू करणार आहात. आज तुमची टीम जी मतभेद न करताना ज्या पद्धतीने आज एकत्रित सर्व येतात आणि लीगची तुम्ही किती वाट पाहत असता? या स्पर्धेची गोष्ट केली तर खूप वाट बघतो आम्ही. ही स्पर्धा आली का खूप आम्हाला आनंद होतो. असे तुमच्या संघामध्ये कोणते असे खेळाडू आहेत की आज ते चांगला परफॉर्मन्स करू शकतील? आहेत, चांगले सर्व आहेत. अमित दादा आहे, रोहित आहे, असे खूप खिलाडी आहेत आणि सर्वांना मी सांगेल का सर्वांनी 100% द्या, आपण मॅच जिंकू. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे कोर कमिटीचं तुम्ही कसं धन्यवाद व्यक्त करतील? कमिटीबद्दल बोलायचं गेलं तर खूप कमी आहेत, शब्दच नाही आहेत, कारण की एवढं आयोजन करणं हे सोपं नाही आहे. खूप चांगलं आयोजन केलं आहे. थँक्यू व्हेरी मच हर्ष. आपण पहिला प्रतिक्रिया दिल्या, त्याने फिल्डिंग स्वीकारले. आकाश, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे, 36 बॉल तुम्हाला फेस करायचे आहेत. 36 बॉलमध्ये कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 60+. असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावर आज भरोसा असेल? प्रफुल आहे, मी आहे, अजून आहेत. ॲक्च्युली सर्व फलंदाज चांगलेच आहेत. आता बघू कोण चालतो. नक्की 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा तुम्ही बऱ्याच वेळेला केलाय.
आतापर्यंत आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही किती वेळा 6 बॉल 6 षटकार मारलेले आहे? मी 4 वेळेला मारले. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. आकाश तरे हे होते पाटलाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळाले. नवीन जी करत त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि आपण पाहू शकता टॉस आपण पाहिला हर्षने जरूर जिंकला गेला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डेफिनेटली या ठिकाणी करणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्या ठिकाणी असतील एका साईडला अक्षय पांडव आमचे परम मित्र आणि मंथन घरत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साई घरत. धन्यवाद प्रमोद. विजयाकरता जर आपण पाहिलं तर विजयाकरताचं जे लक्ष आहे ते 41 धावसंख्येचं आहे. खूप मोठं नाही आहे, मात्र ते डिफेंड केलं जाऊ शकत नाही एवढं अशक्यही नाही आहे. कारण जर आपण पाहिलं तर 41 ज्याबरोबर तुम्ही लढू शकता. विराल नायर तिथे ऑफिशियल आहेत, त्यांचा इशारा आला. 42चं लक्ष आहे आणि ते 42चं लक्ष घेऊन 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. विनायक पाटील बाबू आणि त्याच्या साथीनं शुभम, एकाच संघाचे हे 2 खेळाडू सध्या ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आयकॉन आहे. पहिलाच बॉल तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर गलीपर्यंत गेला, जिथे जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक डाव फलकावर जोडली गेली आहे. मंथन घरत माझ्यासोबत आहेत समालोचन कक्षामध्ये. वेलकम मंथन. धन्यवाद अक्षय. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळला. एकरी धाव पाहायला मिळाली. 2 सलामीवीर फलंदाज विनायक पाटील बाबू आणि शुभम पाटील हॅली ही जोडी आपण पाहतोय. तर सफाळी विभागामध्ये खूप चांगलं क्रिकेट या 2 फलंदाजांनी आतापर्यंत खेळलेलं आहे. परंतु ही स्पर्धा नवीन आहे, खेळ नवीन आहे, अपोनंट नवीन आहे आणि आता पाहूया कशा प्रकारे खेळतील हे 2 बॅटर्स. इथे मात्र चांगला बॉल पुढे खेळवला. थोडासा खोलवर टप्प्यावर बॉलची पिचिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. पुढे खेळवणं गोलंदाजाकरता नेहमी किफायतदार असतं आणि ते यावेळेस पाहायला मिळालं. अगदी चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकला होता अपूर्व गावडने. क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि ती क्षमता यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती अगदी चांगल्या टप्प्यांवरती चांगली गोलंदाजी अपूर्व गावडच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चित चांगली गोलंदाजी अपूर्व सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथे कमी गतीनं बॉल टाकला, हवेमध्ये उडलाय. क्षेत्ररक्षक नाहीये ते क्षेत्रामध्ये आणि तिथे 1 बाउन्स ओव्हर द रो. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. तेवढं प्रॉपर टायमिंग नव्हतं मंथन यावेळेस. मात्र 38 सर्कलची जी पाबंदी आहे त्यामुळे यश मिळालं. बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय, चौकारामध्ये जातोय. नक्की ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल तर हॅलीने अगदी चांगल्या प्रकारे या फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला, एलिव्हेशन दिलं. चेंडू बराच हवेमध्ये गेला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर 1 बाउन्स चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 5 धावा. चांगली सुरुवात इथे आपण म्हणू शकतो कारण 42चा पाठलाग करायचा आहे. 42चा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉलवर 5 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमा रेषा पार. या ओव्हरचा हा दुसरा बॅक टू बॅक चौकार 4. हा धमाका आहे शुभम पाटीलचा. ज्या वेळेला असे चेंडू तुम्ही टाकाल तर शुभम निश्चितपणे आपल्या अंदाजामध्ये खेळताना तुम्हाला दिसेल आणि तो विस्फोटक अंदाज शुभमचा या ठिकाणी पाहायला मिळालाय. जबरदस्त लागोपाठ 2 चेंडूंवरती सलग 2 चौकार मारले आहेत आणि धाव संख्या जर आपण आता पाहिली आहे तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 9 धावा आहेत. आपण जर पाहिलं तर लोअर फुलटॉस होता आणि त्याला योग्यतेनं मार्गदर्शन तिथे फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र पुन्हा एकदा उडवलंय बॉलला ओव्हर द लॉंग ऑफ, फेकून दिलं सीमा रेषा पार, षटकार. काय जबरदस्त अप्रतिम बॅटिंगची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते शुभम पाटीलच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल फुलर लेनचा मारा गोलंदाजानं केला जरूर आणि शुभमनं आपल्या अंदाजामध्ये हेलिकॉप्टर उडवलं आणि ते लँड देखील केलं सीमा रेषेच्या पलीकडे. क्लास बॅटिंग पाहायला मिळते या ठिकाणी. धावांचा मात्र धूमधडाका शुभम पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र शफल मुवमेंट पाहायला मिळाली स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू गेला वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4 धावांकरिता. चांगला स्ट्रोक. इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फक्त आक्रमकता ती फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस जर आपण पाहिलं तर गोलंदाजानं चुकी केलेली आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण बॉडी लाईनवर थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता, योग्य त्यानं त्याचा फायदा घेतला आणि तिथे चौकारामध्ये कन्वर्ट केलं. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली होतं आणि त्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं बॉल सीमा रेषेला क्लिअर करतोय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हर नंतर तब्बल 19 धावा
या धावफलकावर आपण पाहतोय. एकंदर जर आपण पाहिलं तर 42चं लक्ष आहे आणि 42चं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा म्हणजे मंथन जर आपण पाहिलं तर या मॅचला सध्या ड्राईव्ह करत असताना फलंदाजी ही सेकंड इनिंग मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम यंगस्टार टेंबोडे जे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात. क्रिएटिव्ह 11 माकणे जर आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये त्यांचा कुठलाही फलंदाज जो मैदानामध्ये वेल सेट होऊच शकला नाही. कुठला खेळाडू सेट होतोय असं वाटत असताना लगेच त्याची विकेट आली आहे. परंतु सध्या आपण पाहतोय शुभम पाटील अगदी सेट झालाय. 5 चेंडू त्यांना आतापर्यंत खेळलेत. 18 धावांची एक सुंदर खेळी त्यानं केली. विनायक पाटील आतापर्यंत 1 चेंडू खेळलेत आणि 1 धावेवरती ते देखील नाबाद आहेत. 19 धावा धाव फलकावरती झाल्या. त्याचाच अर्थ आता इक्वेशनकडे जर आपण नजर टाकली तर येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आता बाकी आहेत अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पहिल्या सत्रात आपण पाहिलं होतं क्रिएटिव्ह 11 माकणे संघ फलंदाजी करताना फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचं कारण जर आपण पाहिलं गोलंदाजी काय भन्नाट गोलंदाजी यंगस्टर टेंबोडे या संघाकडनं पाहायला मिळाली. संघ बांधणी जर आपण पाहिली तर अगदी चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. यंगस्टर टेंबोडे सध्या तरी आपण पाहतोय हे 2 सलामीवीर फलंदाज आपली दादागिरी दाखवत असताना मैदानामध्ये दिसत आहेत. पंकज मडवी षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर सध्याची सरासरी जर आपण पाहतोय तर 19च्या सरासरीने संघ आगेकूच करताना पाहायला मिळतोय. 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं मात्र कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये. एक रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या झाली धाव फलकावरती 20. निश्चित चांगला स्ट्रोक होता. मात्र या स्ट्रोकला प्रोटेक्ट करण्याकरता तिथे क्षेत्ररक्षक होता आणि त्यामुळे एक धावेवर समाधान मानावं लागलंय. इथे जरी सिंगल आलं ना तरी या मॅचवर कुरघोडी करता येईल. क्रिएटिव्ह 11 माकणे जर आपण पाहिलं तर डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि यावेळेस विजयाकरता संघर्ष करतात. म्हणजे वेळ बदलते आपण म्हणतो ना ती वेळ या सीझनला पहिल्याच मॅच मध्ये बदलली आहे. बघा विजयाकरता संघर्ष मात्र प्रत्येकाला करावा लागतो आणि तेच यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा शुभ म्हणतोय मी तरी थांबणार नाहीये. अप्रतिम क्लास ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉफ्टेड फटका चौकार 4 धावा. अगदी चांगला स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र ते निवडलं यावेळेस जर आपण पाहिलं तर बघितलं तिथे खाली आहे अगदी पुढ्यात टाकलेला बॉल होता आणि त्यावर एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती. 1 बाउन्स नंतर बॉल सीमारेषेला क्लिअर करतोय आणि मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 25. गेल्या वर्षी शुभम पाटील जर आपण पाहिलं मागील हंगामध्ये विहा 11 या संघाकडनं खेळताना दिसले होते आणि या वर्षात आपण पाहतोय तर यंगस्टार टेंबोडे या संघाकडनं धावसंख्या 1.2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे बिनबाद 24. षटकातील 3रा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पंकज मडवी. यावेळेला मात्र स्विच हिटचा अँगल बनवलाय. अप्रतिम क्लास तंत्रशुद्ध फटक्याची निवड. चौकार 4 धावा. चांगला स्ट्रोक दर्जेदार स्ट्रोक. इथे जर आपण पाहिलं तर आधीच मनामध्ये चंग बांधला होता की या बॉलला मला रिव्हर्स सर्च खेळायचं आहे. बघा पहिल्यांदा शफल झाला पुन्हा एकदा बॉडीला स्विच केलं तर नंतर बॅक स्विच केली आणि एक चांगला हिट इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल अगदी टॉस बॉक्सच्या दिशेने गेला आणि चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 28. अगदी 5व्या पर्वमध्ये आपण पाहिलं होतं तर पंकज मडवी एक चांगला गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहिलं होतं. 2 षटकं हाताळली होती. 1 रन त्यांना दिला होता आणि 7 विकेट मात्र प्राप्त केले होते. परंतु या पर्वामध्ये आपण पाहिलं एक्सपेन्सिव्ह ठरलेत आणि ह्या वेळेला मात्र सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. मधल्या यष्टीवरती मात्र त्यांनी पाहिली नजर ठेवली आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून विकेट जाते पहिली. अगदी चांगला इथे बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नजरेतनं हटला. खरं म्हणायचं तर गुडलँड स्पॉटवर पिचिंग झाली होती. तिथे अतिरिक्त शफल होण्याच्या नादात जी चेंडूवरची नजर आहे ना ती हटली आणि त्यामुळे यष्टी उद्ध्वस्त झाली. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतावं लागलंय खेळाडू बाद. 8 बॉल आणि 26 धावांचं सुंदर योगदान या ठिकाणी पाहायला मिळालं शुभम पाटीलचं. 28 वरती 1 अशी स्थिती पाहायला मिळते यंगस्टार टेंबोडे या संघाची धाव फलकावर. शुभमच्या या इनिंग करता आपल्या सोबत असलेले सन्माननीय ॲडव्होकेट नवीनजी घरत साहेब ज्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज येते आणि खेळाडूंचं मनोबल वाढवण्याकरता हे पारितोषिक खूप गरजेचे असतात की आपल्या सोबत आपले पाठीराखे आहेत जे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यामुळे अशा पद्धतीची पारितोषिकं येणं जी खरंच क्रिकेटची गरज आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप सारी मोठमोठी पारितोषिकं आपण पाहतोय. एक चांगला बॉल बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवला जातोय.
कुठल्या स्पॉटवर पिचिंग होती, बॅटच्या रेंजपासून दूर होता, तिथे नजर हटली बॉलवरची, एकमेव कारण, आणि त्यामुळे बॉल विकेटवर जाऊन आदळला. विकेट मिळाली, खेळाडू बाद. नवीन फलंदाज निहीर पाटील टेंबोड्याचा हा गुणवान खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून निहीरकडे पाहिलं जातं. एक प्रॉपर बॅटर म्हणून निहीरला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती आता दाखल झालाय. 26 बॉल बाकी आहेत. 26 बॉलमध्ये यंगस्टार टेंबोडे या संघाला जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र स्विंग झालेला हा चेंडू आपण पाहू शकताय. अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डाऊन द लेग वाईटचे संकेत पंचांकडनं आलेत आणि या वाईटच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झाली आहे यंगस्टार टेंबोडे या संघाची 1 गडी बाद 29. असे बॉल करून चालणार नाही, कारण तुम्ही दिशापासून जर भरकटलात तर या मॅचला जिंकणं किंवा रन रेटचा जो आधार आहे त्याकरता या मॅचला जेवढं दूर खेचता येईल तो खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल. खाली राहिला होता, तिथे शफल होत असताना स्वीप करायचा होता, स्लॉक स्वीप आपण म्हणू शकतो, अगदी त्या पद्धतीने फटका खेळायचा होता. मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नव्हतं. बॉल विकेट किपरच्या हातात, एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जरूर गेलाय. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 29. आपण पाहत आहात आगरी प्रीमियर लीग 2025चा 8वं पर्व. दिमागदार शानदार असं हे आयोजन आणि नियोजनबद्धता आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोवर वनचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निहीरने फक्त खेळून काढलं, कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळाली गेली नाही आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 24 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. क्रिएटिव्ह 11 मागणे सध्या स्ट्रगल मध्ये जरूर आहे, मात्र हे मैदान तसं त्यांच्याकरता लकी आहे, कारण याच मैदानावर 2020ला जेव्हा आगरी प्रीमियर लीग पार पडली होती तेव्हा हा संघ इथे चॅम्पियन ठरला होता. त्यामुळे या मैदानावर जरी पहिली मॅच आहे थोडंसं स्ट्रगलमध्ये आहे, मात्र येणाऱ्या मॅचेसमध्ये चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न नक्की या टीम करतील. मात्र आपण सध्या मगाशी ज्याचा उल्लेख केला की रन रेटचा आधार जो शेवटी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, तर सध्या इथे या मॅचला जेवढं दूर नेता येईल तेवढं दूर नेण्याचा प्रयत्न गोलंदाजी करत असताना क्रिएटिव्ह 11 मागणीला करावा लागेल. आणि तिथे यंगस्टार टेंबोडेच्या बाबतीत बोलायचं झालं, जी फलंदाजी सध्या ते मैदानामध्ये करतायत ती फलंदाजी तशीच कार्यान्वित राहिली तर येणाऱ्या काही बॉल्समध्ये मॅच फिनिश होईल आणि रन रेटमध्ये त्याचा फायदा या टीमला नक्की मिळेल. बघा, लीग फॉर्मॅट म्हटलं तर रन रेटचा आधार हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू झटत असतात की आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं खेळायचं आहे, आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. आणि त्याच करता आपण पाहतोय तर शुभमने जी अगदी चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्याच आधारावरती आपण पाहतोय तर 29 धावा सध्या तरी धावफलकावरती झाल्यात. 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 13ची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय भागेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि चांगली गोलंदाजी त्याला इथे करावी लागेल. मॅचला जसं आम्ही सातत्यानं उल्लेख करतोय जेवढं खेचता येईल तेवढं खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या विनायक स्ट्रायकर एंडकडे आहे. 2 बॉलमध्ये 2 वर तो बॅटिंग करतोय. इथे बॉडी लाईन वरचा बॉल, त्यावर आघात केलाय. बॉल चाललाय पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. जी ओळख आहे, जो ट्रेडमार्क आहे तो बाबूचा पाहायला मिळालाय. लेग साईडला बॉल टाकला होता आणि त्याचमुळे मात्र आपला पॅटर्न या ठिकाणी दाखवला बाबूने त्या चौकाराच्या स्वरूपात. चांगली बॅटिंग करतोय सध्या आपल्या टीमच्या हितार्थ, कारण टीमला विजयाकरता ज्या धावांची गरज आहे ती जेवढ्या लवकर भागवता येईल ती भागवण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस फटका हवेमध्ये आहे, तेवढंसं प्रॉपर कनेक्शन नाही आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला आहे संधी, मात्र इथे तो कॅच त्याच्या हातातनं निसटलाय. मला वाटतं थोडीशी दुखापती झाली, त्यानंतर त्याला जेल होणं गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीच्या मॅचेसमध्ये कॅच खूप इम्पॉर्टंट असतात. इथे जर आपण पाहिलं तर हा झेल अगदी सहज सोपा झेल होता, तो तिथे मिस झालाय. नक्की चेंडू बराच हवेमध्ये गेला होता, त्याच्यामुळे चेंडू वरती गेल्यानंतर थोडासा हवेत हलत होता, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट झालं नाही. हा झेल देखील सुटला. धावसंख्या अजूनही झाली आहे यंगस्टर टेंबोडे या संघाची 35 धावा धावफलकावर आहेत. भागेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. विजयाकरता 7 धावसंख्येची आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत या बॉलला उचलेल एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी तिथे जर आपण पाहिलं तर रॉंग एंड थ्रू आला. त्यामुळे विकेट कीपर जे स्वतः मला वाटतं संघ मालक आहेत, जे सध्या विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आहेत, भूपेश गावड सध्या आपण तिथे पाहताय विकेटच्या मागे जे संघ मालक आहेत आणि इन ऍक्शन विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 8 रन आला या ओव्हरमध्ये आतापर्यंत आणि त्यामध्ये आणखी 6 ऍड होतील का? आणि इथे त्या 6 ऍड होत आहेत, त्याबरोबर ही मॅच ही संपली. या मॅचला
अगदी सहजतेनं आपल्या नावावर केलंय ते टीम यंगस्टार टेंबोडे. यंगस्टार टेंबोडे या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर शुभम ज्याची फलंदाजी चांगली राहिली, 26 धावा त्यानं बनवल्या. एकंदर विनायक पाटीलनं 16 धावा बाबूनं या मॅच मध्ये बनवल्या. ही 2 बॉल खेळण्याची संधी मिळाली, मात्र रन्स बनवल्या नाही त्यांनीही.